नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ईश्वरी जयवंत आणि माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव. आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय खुले आहे. त्या ग्रंथालयामध्ये मी हे पुस्तक घेतले आहे. या पुस्तकाचे नाव आहे छान छान गोष्टी. या पुस्तकाचे लेखक आहेत रोहिणी कुलकर्णी. या पुस्तकाची किंमत आहे फक्त 100 रुपये. चला तर मित्रांनो, मी या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगायला सुरुवात करते. एका जंगलामध्ये उंदीर आणि सिंह राहत असे. सिंह एक दिवस झोपला होता. उंदीर त्याच्या अंगावर उंदीर खेळू लागला. तर खेळता खेळता त्याला खूप मजा येऊ लागली. नंतर तो आपल्या मित्रांना सुद्धा बोलवतो खेळण्यासाठी. सर्वजण त्याच्या अंगावर खेळू लागले. तेव्हा सिंहाला जाग येते. तो म्हणतो, तुम्ही मला झोपेतून उठवला, आता मी तुम्हाला खाऊन टाकेन. नंतर उंदीर म्हणाला, अरे सिंह, तू आम्हाला खाऊ नकोस. तू जर एखाद्या कशामध्ये जरी अडकलास तर आम्ही तुम्हाला वाचवू शकतो. सिंह म्हणते की तुम्ही तर इतकुलेच आहात. तुम्ही काय मला वाचवणार? मीच उलटे तुमची मदत करेन. नंतर ते चांगले मित्र होतात. ते सिंह आपल्या गुहेकडे जात असल्याने त्याला एक शिकारी पकडून घेतो. नंतर तो जोरजोरात चिरकायला लागतो. तेव्हा उंदराला आवाज ऐकू येते. उंदराला वाटते हा दुसरा कोणीतरी आहे. पण जो उंदीर त्याच्या अंगावर पहिल्यांदा खेळू लागला त्याला वाटलं हा तर आपला मित्रच आहे सिंह. नंतर सर्वजण त्याला वाचवायला जातात. बघितले तर काय त्यांचाच मित्र सिंह होता. नंतर ते सर्वजण ती जाळी तोडून टाकतात. नंतर सिंह त्या जाळीमधून बाहेर निघतो आणि नंतर त्या शिकाऱ्याला खायचं ठरवतो. पण उंदर म्हणतात की ह्याला तू खाऊ नकोस, त्याने गलती केली, तू तरी ते गलती करू नकोस. नंतर सिंह म्हणतो ठीक आहे. पण शिकाऱ्याला वाटते की या उंदरांनी त्या सिंहाला वाचवले, आता या उंदराचं काहीतरी करायला पाहिजे. नंतर तो उंदरासाठी जाळं टाकतो. उंदीर जात असल्याने त्या जाळ्यामध्ये अटकतात. ते जोरजोरात वरडायला लागतात. तेव्हा सिंहाला आवाज ऐकू येतो. सिंह पळत येतो आणि शिकाऱ्याच्या अंगावर झडप टाकतो. झडप टाकल्यानंतर शिकाऱ्याला म्हणतो, तू याला सोड, नाही तर मी तुला खाऊन घेईन. नंतर शिकारी त्यांना सोडून देतो आणि नंतर ते खुशीखुशीने राहू लागतात. उंदरं पण सिंहाच्याच गुहेमध्ये राहू लागतात. पण काही दिवसानंतर जंगलामध्ये खूप पाणी नव्हतं. पहिले तर खूप पाणी होतं असं त्यांना वाटत. आता काहीच पाणी नाही. त्यामुळे सगळे जनावरं मरून जाऊ लागले. ते फक्त उंदीर आणि फक्त ते सिंह मेला नव्हता. नंतर एक दिवस ते असेच फिरायला जातात. तेव्हा त्यांना एक छोटंसं पाण्याचा ढग दिसतो. नंतर ते सर्व प्राण्यांना बोलवतात. सर्वांना पाजतात आणि स्वतः काही पित नाहीत. नंतर ते काही दिवसांनी मरून जातात, कारण की त्यांना पाणी भेटले नव्हते. नंतर ते असेच मरून जातात. नंतर मरून गेल्यानंतर सर्व प्राण्यांना वाईट वाटते. ते सर्व प्राणी रडू लागतात. रडता एक दिवस सिंह आणि उंदीर त्या प्राण्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि म्हणतात, तुम्ही रडू नका, आम्ही तुमच्या मनातच आहोत. तुम्ही फक्त बाकीच्या जनावरांची काळजी घ्या असे ते म्हणतात. एकाची काळजी घ्या असे ते म्हणतात. नंतर एक दिवस असाच त्या जंगलामध्ये खूप सारं पाणी येऊ लागलं. नंतर पाणी येता त्या जंगलामध्ये पूर आला होता. पूर आल्यानंतर ते सर्व प्राणी त्यामध्ये डुबू लागले. ते प्राणी मरून जातात आणि त्यांना खूप वाईट वाटते, कारण की सिंह आणि उंदराकडेच ते प्राणी आले होते. नंतर उंदीर आणि सिंह म्हणतात, तुम्ही जर का माझ्या गुहेमध्ये राहिला असतात तर तुम्ही वरी आला नसता. एवढं पण तुम्हाला कळत नाही का? नंतर सर्व प्राणी म्हणतात, तू तर आमचा राजा आहेस. आम्ही तुझ्या महिलात राहणं तुला आवडणार नाही, यामुळे आम्ही गेलो नाही. आणि तू वरी आलास म्हणून आम्ही पण वरी आलो. ही देवाला वाटलं की यांची मैत्री कधीही न तुटावी, म्हणून देवाने आम्हा सगळ्यांना वरी आणलं. सिंह म्हणतो, तुम्ही खूप पागल आहात, कारण की ती
कारण ते पाण्याच्या बाटलीमध्ये एकच चिमणी आधी डुबली होती, पण नंतर ती चिमणी डुबल्यानंतर ती मरून गेली. त्यामुळे ते चिमणी मेली म्हणून तुम्ही सर्वजण त्या चिमणीला वाचवायला गेले होता. यामुळेच धन्यवाद.